नमस्कार, ट्रॅव्हल विथ चारूमध्ये मी चारू दत्त आपटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अर्थातच कॅमेराच्या मागे माझी मिसेस मनीषा आपटे आहे. आज आहे 10 फेब्रुवारी आणि आजपासून आपली साऊथची टूर चालू होतीये. साऊथच्या टूरमध्ये आत्ता पहिल्यांदा आपण आलेलो त्रिवेंद्रममध्ये आणि आज आपला मुक्काम असणार आहे त्रिवेंद्रममध्ये. आणि मग त्रिवेंद्रम नंतर आपण जाणार आहोत कन्याकुमारीला आणि कन्याकुमारी नंतर आपण जाणार रामेश्वर आणि मग त्याच्यानंतर मदुराई. असं 5 ते 6 दिवसाची ही आपली टूर इथे आहे. आणि याच्यामध्ये आता आज आपण आहोत त्रिवेंद्रममध्ये, तर साहजिकच पद्मनाभ मंदिर जे आहे त्याला आपण भेट देऊन आजूबाजूची जी काही प्रेक्षणीय ठिकाणं असतील इथली ती पण आपल्याला सगळी व्हिडिओमध्ये बघायला मिळतील नक्कीच. पद्मनाभ मंदिरमध्ये आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाहीये, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर कसं यायचं, काय काळजी घ्यायची आणि काय काय तिथे बघायचं या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे बघायला मिळतीलच. आणि आत्ता आम्ही जे आहोत ते कोवलम बीचला आहोत. आम्ही रात्रीच्या फ्लाईटनी पुण्यावरनं इथे पोहोचलो त्रिवेंद्रमला, हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आता आपण जे बघतोय मागे इकडे सगळं हा अथांग पसरलेला अरबी समुद्र अतिशय खवळलेला असं म्हणता येईल. आवाज तुम्हाला जर का माझ्या मायक्रोफोनमध्ये आवाज जर का येत असेल तर तुमच्या लक्षात येईल की किती जोरात आवाज येतोय पाण्याचा ते. आणि सकाळी आम्ही 7:30-8च्या सुमाराला पण इकडे चक्कर मारली, त्यावेळेला जास्त गर्दी होती. पण आता इथे ऊन जास्त झाल्यामुळे माणसं बहुतेक आता कमी झाली आहेत. आणि त्या साईडला तिथे पार्किंग आहे. हे सगळे अशा छत्र्या लावल्यात आणि या छत्र्यांमध्ये आपण बसून आरामात इकडे नारळ पाणी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी पण करू शकतो. आणि या साईडला बघितलं तर तिथे ज्या बोटी दिसत आहेत त्या बोटिंगची सुद्धा इकडे सकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6-6:30 पर्यंत इथे बोटिंग असतं. 1000 ते 2000 रुपये घेतात 2 माणसांसाठी किंवा 4 माणसांसाठी. 1000 रुपयामध्ये एक 10 मिनिटाची राईड मारतात आणि 2000 रुपयामध्ये 20 मिनिटाची राईड मारतात. आणि लाईफ जॅकेट वगैरे असतं, सेफ आहे. एखाद वेळेला संध्याकाळी आम्ही ते करू, वेळ मिळाला आणि आम्ही जर का ते केलं तर नॅचरली आपल्याला पण ते बघायला मिळेल. आणि माझ्या त्या साईडला आम्ही नंतर तुम्हाला दाखवतो, माझ्या त्या साईडला पार्किंग सुद्धा आहे. तर असं आहे कोवलम बीच. कोवलम बीचचा एक आता आपण फेरफटका मारू आणि त्याच्यानंतर पुढच्या स्पॉटला परत तुम्हाला जॉईन करतो. कोवलम बीच म्हणजे हा सगळा असा परिसर आहे. हा जो रस्ता आहे इकडनं आपण चालत पुढे जाऊ शकतो. डाव्या हाताला पण सगळा समुद्रच आहे. आणि आत्ताच एक बोट यांनी इथनं पाण्यात सोडली, ती कशी सोडली त्याचा शॉट तुम्हाला दाखवतो बघा. ऊन मात्र आता बऱ्यापैकी आहे. कुठल्याही समुद्रकिनारी आलो आणि शहाळं पहिलं नाही असं तर काही होत नाही. त्याच्यामुळे आता मस्त ऊन पडलंय, गरमी वाढायला लागली. आम्ही पहाटे जेव्हा पोचलो त्यावेळेला इथे गार होतं, पण आता गरमी मात्र चांगलीच आहे. त्याच्यामुळे थंडगार शहाळं आणि खोबरंवालं जर का मिळालं, त्याला आपण मलई म्हणतो, तर अजूनच चांगलं. तर चला आता आपण शहाळं घेऊया. कैसा दिया? 50 दो देना. मलई वाला रहेगा तो अच्छा, मतलब हल्का हल्का मलाई, ज्यादा नहीं, थोड़ा थोड़ा मलाई.
कोलम बीचकडे जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता जर का बघितला तर आपण अमरनाथ किंवा केदारनाथला जातो, तो जो चढ आहे त्या चढापेक्षाही स्टीप असा चढ आहे. तर मोबाईलमध्ये जास्त लक्षात येणार नाही तुम्हाला, पण अतिशय म्हणजे जवळ 45 डिग्रीमध्ये उतार आणि हा चढ आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि रस्त्याच्या दुतर्फा अशी इथे दुकानं पण आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, हॉटेल्स आहेत, भरपूर सगळं भरपूर आहे. सांगण्याचा मुद्दा होता की हा 45 डिग्रीजमध्ये इथे हा असा चढ आहे सगळा. चला आपण आता पुढे जाऊया. आता बीच आपल्या मागच्या बाजूला राहिला, आता आपण समोरच्या बाजूला पुढे चालूया. चला स्वागत इन मधली एक आपण रूमची टूर घेऊया. ही अशी रूम आहे, आतमध्ये इथे इथे आल्या टॉयलेट आहे, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण आहे. त्या वेळा आहेत सगळ्या ब्रेकफास्टच्या. सुंदर आहे रूम, बेड चांगला आहे. आणि मुख्य म्हणजे या साईडला इथे हा पडदा उघडला की समोर मगाशी आपण जो समुद्र बघितला त्या समुद्राचा व्ह्यू इकडनं आपल्याला दिसतो. थोडं झूम करतो म्हणजे लक्षात येईल. या समोरच्या बाजूला इथे झाडातनं जर का आपण बघितलं तर इथे आपल्याला समुद्र दिसतो. असं हे स्वागत रेसिडेन्सी बीच पासून साधारणतः 2 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. पण 2 मिनिटाचं जरी अंतर म्हणलं तरी आपण जेव्हा बीचला जाऊ त्यावेळेला काही प्रॉब्लेम नाही आहे. बीचवरनं येताना मात्र आपली हालत खराब होते, कारण जसं मी मगाशी तुम्हाला जो रस्ता दाखवला 45 डिग्रीपेक्षा जास्त अंशामधली चढण इकडे आहे. सेंट्रल एसी आहे, फॅन. समोरच्या बाजूला बघितलं तर दूरपर्यंत सगळ्या नारळीच्या बागा दिसतात. नारळीच्या बागा, नारळाची झाडं सगळी पुढंपर्यंत, जिकडे नजर जाईल तिथपर्यंत सगळी नारळाची झाडं आहेत.